लाडकी बहीण योजनेवरून आता नव्या वादाला तोंड फुटले। निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली होती। त्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती। त्यामुळे तब्बल 4000 महिलांनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली। सगळं प्रकरण काय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। लाडक्या बहिणींना योजना नको, 4000 महिलांची अर्ज माघार। लाडक्या बहिणींना दंडाची भीती। महायुती सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजना। याच योजनेमुळे महायुतीनं विधानसभेत घवघवीत यश मिळवलं। पण सत्तेत येताच सरकारनं लाडकी बहीणच्या अर्जांची पडताळणी करायचं ठरवलं आणि त्यानंतर हजारो महिलांनी योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले। सध्या राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे। त्यामुळे काही महिलांवरती अपात्रतेची जी आहे ती टांगती तलवार आहे। जर महिला अपात्र झाली तर व्याजासहित पैसे परत करावे लागतील। म्हणून जवळपास 4000 महिलांनी आम्हाला पैसे नको असा अर्ज दाखल केला आहे। काही दिवसांपूर्वी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीणसाठी काही निकष जारी केले होते। त्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ परत करायला सुरुवात केली आहे। क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल। निवडणुकीच्या आधी फारशी पडताळणी न करता शासनानं लाडकी बहीणचे अर्ज मंजूर केले होते। राज्यातून 2,63,00,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। त्यातून 2,47,00,000 महिला पात्र ठरल्या। यातल्या 2,34,00,000 महिलांना निवडणुकीआधी पैसेही मिळाले। दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ कोट्यवधी लाडक्या बहिणींनी घेतला। पण आता निकषांच्या भीतीनं काही बहिणींनी अर्ज मागे घेतले। मला वाटतं असं कोणी नोकरी करतंय, सरकारी नोकरीत आहे आणि असा लाभ घेतंय असं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये थोडी शोध मोहीम सुरू आहे। म्हणजे विनाकारण म्हणजे जे बिचारे खरं गरजू आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी योजना आहे। पण तुम्ही एकीकडे पगारही घेतायत मोठा आणि दुसरीकडे योजना कोणी इन्कम टॅक्सही भरतंय मोठा, त्या पण योजना घेतायत। मला वाटतं की हे काही योग्य नाहीये। त्याच्यामध्ये जे अटी निकष पूर्ण करतील त्यांनाच हा लाभ मिळाला पाहिजे। अन्यथा ज्याची कमाई लाखामध्ये आहेत महिन्याला ते सुद्धा 1,000 म्हणजे 1,500-2,000 रुपये घ्यायला लागलेत, तर मला वाटतं हे सुद्धा योग्य नाही। काही बहिणींनी जे कॅपेबल आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, अशा महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले। म्हणून आता त्यांना सर्वांना सरकारने सगळ्यांना सांगितलेलं की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरले असेल तर तुम्ही तो विड्रॉ करा। आणि मला वाटतं त्याचा परिणाम होतोय। अनेक लाडकी बहीण जी सक्षम आहे तिने फॉर्म वापस घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं एक चांगलं होईल। ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे, ज्यांना पाहिजेच, त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे। आम्ही कुणाचा जाणून बुजून फॉर्म रिजेक्ट करणार नाही, परंतु जे पात्र आहे त्यांना मिळालं पाहिजे। आणि जो याचा चुकून बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतोय त्याने स्वतःहूनच विड्रॉ केलं तर मला वाटतं सरकारला ते एक सहकार्य आहे। त्यामुळे आता या योजनेतून बाहेर पडणाऱ्या लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। राजू सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।